वळूया पुढील बातमीकडे। सचिन खरात यांच्या वक्तव्याची बातमी आहे। त्यांनी सूरज चव्हाण यांच्या संदर्भात भाष्य केले। सूरज चव्हाणांसह सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करा असं सचिन खरात यांनी म्हटलेले आहे। सोबतच कृषी मंत्री कोकाटे राजीनामा देत नसतील तर त्यांची हकालपट्टी करा असं सुद्धा सचिन खरात यांनी म्हटलंय। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात हे आज त्यांच्या भेटीला आलेले आहेत। दादा, तुम्ही आज त्यांची भेट घेतलेली आहे, काय नेमकं परिस्थिती आहे आणि तुम्हाला त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं? मी आज छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांची भेट घेतली। भेट घेतल्यानंतर सगळ्या राज्याला माहिती काय झालेलं आहे की चळवळीतल्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये मारण्याचं काम चालू आहे। मध्यंतरी अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी गायकवाड यांना मारहाण झाली। मारहाण म्हणजे त्यांच्या काळे टाकण्यात आलं, वंगण करण्यात आलं काळच कलरचं। याचा निषेध राज्यभरातून होत आहे। ते सुद्धा विचित्र पद्धतीने त्यांना मारण्यात आलं, ते काळे टाकण्यात आलं। नंतर जर पाहिलं तर राज्य विधिमंडळामध्ये जिथे कायदे केले जातात तिथं सुद्धा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते विनापास आतमध्ये जातात आणि एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करतात। ही सुद्धा राज्याला न शोभणारी बाब आहे। नंतरच्या काळामध्ये लगेच आज जो कार्यकर्ता शेतकऱ्यांसाठी झटतोय विजय घाडगे, तो कार्यकर्ता निवेदन देण्यासाठी कार्यकर्त्यांना घेऊन जातात। ते त्यावेळेस त्यांना निवेदन घेतलं जातं, सुनील तटकरे साहेब निवेदन घेतात। नंतरच्या काळामध्ये 5-10 मिनिटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते येतात आणि त्यांना बेदम मारहाण करतात। मारहाण अशी तशी नाही, त्यांना लाथाबुक्क्यांनी मार, पोटात मार, डोक्यात मार, डोळ्यावर मार, स्पष्टपणे दिसतंय ना त्यांचा जीव गेला असता। मी राज्य सरकारला मागणी करतो, हे सरकार म्हणजे कुठल्या प्रकारचं सरकार आहे? हे काय आपण बिहारला आणि उत्तर प्रदेशला नाव ठेवतो प्रत्येक वेळेस उठसूट, कशाला नाव ठेवायची गरज आहे? हे महाराष्ट्राचं म्हणजे महाराष्ट्र असा दिसायला लागलाय की आज तालिबान मध्ये जे प्रकार घडतात ना तसे ते महाराष्ट्रामध्ये प्रकार सुरू आहेत। मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना मागणी करतोय की तात्काळ या आरोपींना अटक केली पाहिजे। अजूनपर्यंत अटक नाही। 11 आरोपी असे सोशल मीडियाच्या माध्यमातून समजतात। सूरज चव्हाण आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांवर 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कलम दाखल झाला पाहिजे, त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे। अजय गुरुतेचे महाराष्ट्र न्यूज।